साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का इथे निरुपमा पंकजसाठी रडत असते. तिला वाटत असतं की पंकज खरंच तर नाही ना गोळ्या घेणार. असं म्हणून ना इथे सत्या आणि रवी मिळून दरवाजाना जोरामध्ये उघडतात आणि तेव्हा पंकज मात्र एका ड्रेसिंग टेबल खाली तिथे लपून बसलेला असतो. आणि तेव्हा देविका, सत्या, सुधाकर हे सगळेच जण आहेत ना ते पंकजला शोधण्याचा प्रयत्न करत असतात की पंकज कुठे आहे. पण कोणाला काही दिसत नसतं. सत्याचं मात्र लक्ष ड्रेसिंग टेबलजवळ जातं. तेव्हा तिथे ना पंकज खाली बसून स्वतःभोवती असा गोळा करून बसलेला असतो आणि रडत असतो. म्हणजे तो रडायचा ना एक प्रकारे ॲक्टिंगच करत असतो, जेणेकरून ह्या लोकांना वाटेल का मी खरंच रडत आहे. तेव्हा ना सत्या तिथे जातो आणि त्याला म्हणतो की ए चल उठ, बस झाली तुझी नाटकं आणि उठून उभा राहा. असं म्हटल्यावरती सत्या त्याला ओरडत असतो. आणि तेव्हा हे सगळं ना निरुपा बघत असते आणि तिला ना वेगळंच काहीतरी वाटत असतं की ह्यांचं चाललं आहे तरी काय. त्यावर सत्या म्हणतो की काय आहे, तू गोळ्या घेणार होतास ना, मग घेतल्या तर नाहीस ना, नाटक करत नको जाऊ, घ्यायच्या असेल तर पटकन घेऊन टाक, ये इथे. म्हणून ना त्याला खेचून खेचून बाहेर काढतो. आणि पंकज जेव्हा सगळ्यांसमोर येतो तेव्हा त्याला थोडंसं अपमानास्पदच वाटत असतं, कारण का त्याला वेड्यासारखं वागून त्याची हास्य झाल्यासारखी वाटत असते. त्यावरती सत्या त्याला म्हणत असतो की काय रे, ह्या गोळ्या घेणार होत्यास का, मग घेऊन टाकायच्या होत्यास ना, घेऊ का नको घेऊ का नको असं कशाला करत होतास. असं म्हणून ना सत्या त्याला जाब विचारत असतो. आणि इथे देविकासुद्धा सगळं काही शांतपणे बघत असते की काय झालं आहे, कारण का पंकज जे काही करत असतो तो देविकाच्या नाचण्यानेच करत असतो. तेव्हा पंकजसमोर सुधाकर येतो आणि सुधाकर आहे ना पंकजला जोराची कानाखाली मारतो आणि म्हणतो की हे दिवस दाखवायला तुला लहानाचं मोठं केलं का, तुला जन्माला ह्यासाठी घातलं का, तुझा जीव एवढा प्रिय झाला आहे का की तो तुला देऊन टाकावासा वाटला. तुला एकदासुद्धा वाटलं नाही का आपल्या आईवडिलांनी किती कष्टाने आपल्याला वाढवलं आहे आणि पैशासाठी तू अजून किती वेळा आमची मनं दुखावणार आहेस आणि तू तुझ्या आईच्या भावनांशी किती खेळणार आहेस. तिला बिचारीला एवढा कचाट्यामध्ये कशाला पाडतोस तू. तिचं असं दुःख तुला सहन कसं होतं रे, तिला एवढा त्रास देऊन तुला कसं काय बरं वाटतं. आणि हे दिवस दाखवायचे होते म्हणून तू आत्तापर्यंत बसला होतास का. आणि प्रत्येक वेळी पैशाच्या मागे धावाधाव करतोस आणि आम्हा घरच्यांना त्रास देतो. प्रत्येक क्षणी पैसा पैसा नसतो. तुला किती वेळा सांगितलं, लहानापासून बिझनेस चालू कर, एकदम मोठा बिझनेस करायला जाऊ नको, छोटंसं रोप लावायला लाग, म्हणजे त्याचं वटवृक्ष नक्की होईल. असं म्हणून आहे ना सुधाकर त्याला 4 गोष्टी चांगल्या सांगत असतो. आणि देविकाला कळलेलं असतं की आता पूर्णपणे वाट लागलेली आहे. तेव्हा पंकज मात्र काहीच बोलत नाही. तो एकदम शांतपणे सगळं काही ऐकत असतो. तेव्हा सुधाकर म्हणतो की तुला सांगितलं होतं ना, हळूहळू बिझनेस चालू कर, एकदम मोठं उंच गाठायला जाऊ नकोस. त्यावरती सगळेच जण त्याच्याकडे बघत असतात. आणि मग पंकजला असं वाटतं की आता थोडा रंगात आला आहे, आपण अजून बोलू. तेव्हा पंकज अजून बोलतो, तुम्ही इथे कशाला आले आहात, मला इथे तुमच्याशी कोणाशी काही बोलायचं नाही. मी गोळ्या घेणार आहे आणि माझं जीवन आहे ना ते मी संपवून टाकणार आहे, मी माझं आयुष्य संपवून टाकणार आहे. असं म्हणून ना तो सगळ्यांना सांगत असतो का मी आता मरणार आहे, तुम्ही इथे कशाला आलात मला डिस्टर्ब करायला, मी माझं आहे ना ते बघून घेईल आणि मी अंतिम यात्रेला जायला मोकळा. असं म्हणून ना तो एकदम फिल्मी डायलॉग आहे तो घरच्यांसमोर मारत असतो, जेणेकरून त्यांना काहीतरी पाजर फुटेल. पण इथे कोणाला न फुटता निरुपमाला मात्र फुटत असतो. निरुपमा येऊन येऊन म्हणत असते की काय झालं, तू नक्की करणार काय आहेस, कसं काय तू करणार आहेस. असं म्हणून ना त्याला ती विचारत असते. त्यावर पंकज म्हणतो का मी ह्या गोळ्या घेणार आहे आणि माझं ना जीवन आहे ते संपवून टाकणार आहे आणि मी अंतिम यात्रेला निघून जाणार आहे आणि मी सगळं हे संपवून माझं आयुष्य इथेच थांबवणार आहे. असं बोलल्यावर तो गोळ्या घ्यायला जात असतो. तेव्हा तिथे सुधाकर पण येतो आणि निरुपमासुद्धा त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतात की तू नको गोळ्या घेऊ, हे गोळ्या घेऊनच तुझं आयुष्य संपलं तर तू काय करणार आहेस आणि आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं. पण तरी पंकज आहे का तो गोळ्या घेण्यासाठी रडारड करत असतो आणि हताश होऊन सगळ्यांना सगळं काही सांगत असतो का मी घेणार आहे आणि मी मरणार आहे. त्यावर निरुपमा ही पंकजला समजवत असते की अरे बाळा, असं करून कसं जमेल, तू तर काय आता लहान आहेस का, असं नको करू. पण पंकज आहे का तो ऐकतच नसतो. त्याच्या हिकेखोरपणामुळे तो तर खाण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असतो आणि हे सगळं सत्याला समजत असतं की हा फक्त नाटक करत आहे. तेव्हा ना सत्या तिथे येतो आणि त्याला म्हणतो की थांब, तुला गोळ्या खायच्या आहेत ना, खा, मग नुसता खाऊ का नको खाऊ का नको म्हणू नको, एकदाच्या आहेत ना त्या खाऊन टाक, म्हणजे आम्हाला पण समजेल की तू बाबा खरंच गोळ्या खाल्ल्या, नुसतंच काय खाऊ का नको असं विचारत आहेस. एकदाच ठरवलं आहेस ना तर खाऊन टाक, ज्याला खायचा असतो ना तो माणूस खाऊन टाकतो. असं बोलल्यावरती पंकज म्हणतो मी खरंच खाईन हो का. आणि असं म्हणून ना तो खाण्यासाठी जातो. तो
वारंवार इकडे-तिकडे विचारत असतो, की फायनल झालं आहे ना? मी खाऊन टाकतो. बघा हां का, इकडे बघा. असं म्हणून ना तो वारंवार प्रत्येकाला प्रश्न विचारत असतो, की मी खाऊ ना? तेव्हा सत्या मात्र भडकतो. सत्या म्हणतो, "तुला खायचं आहे ना? आता खाऊन टाक. सारखं-सारखं विचारू नको." आणि त्यावरती सत्या म्हणत असतो, की "अरे बाबा, ह्याची ना हिंमतच नाही आहे गोळ्या वगैरे खायची. हा नुसतं ना नाटकच करतो. ह्याने कधी गोळ्या खाणारच नाही. एवढा हा हिमतीचा नाही आहे. हा नुसताच आपल्याला दाखवण्यासाठी मी गोळ्या खाणार आहे, गोळ्या खाणार आहे. हा काय गोळ्या खाणार नाही." आणि ज्याला गोळ्या खायच्या असतात ना, तो कधीच खाऊन ना मोकळा होतो आणि त्याचं म्हणणं आहे ना ते मांडूनसुद्धा मोकळा होतो. हा नुसता विचारत बसला आहे, खाऊ का नको खाऊ? हा विचार करतो म्हणूनच आत्तापर्यंत हा इथे आहे. आणि म्हणून ना पंकज जेव्हा गोळ्या खायला जातो, तेव्हा अचानकपणे ना त्या पडतात. आणि म्हणजे सत्या आहे ना ते सगळ्या गोळ्या पाडून टाकतो आणि म्हणतो, की "हे बघ पंकज, तुझ्यात ना कधी हिंमतच नव्हती गोळ्या खायची. तू आत्तापर्यंत ना गोळ्या खाऊन मोकळा झाला असतास, पण तू एवढा वेळ लावतो आहेस म्हणजे तुझ्यात ना कधीच हिंमतच नव्हती गोळ्या खायची. तू उगाच दाखवायचं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी दाखवत आहेस आणि करायच्या म्हणून करत आहेस." असं म्हणून ना सत्या म्हणतो, की "तुला जर खायला जमत नाहीत ना तर ठीक आहे, थांब. मी तुझ्या हातनं ना गोळ्या खायला तुला लावतो." आणि म्हणून ना सत्या आहे तो पंकजला फोर्सफुली गोळ्या भरवण्याचा प्रयत्न करत असतो. पण नंतर अचानकपणे गोळ्या पडल्यामुळे तो ते थांबून जातो आणि तेव्हा देविका पण सुटकेचा श्वास सोडते. तिलाही वाटतं का जाऊ दे बाबा, आता गोळ्या तर नाही खाणार आहे ना. त्यावर सत्या म्हणतो, की "बघितलात, हा नेहमीच नाटक करत होता. पहिले पण आणि आत्ता पण. हा ना कधी जीव वगैरे काही देऊ शकत नाही आणि ह्याची ना सगळी नाटकं आहेत. हा नेहमी आपल्यासमोर अशा काही गोष्टी करत असतो." तेव्हा सुधाकर म्हणतो, की "आता तरी बाबा सुधार." आणि असं म्हणून ना सुधाकर तिथून निघून जातो. आणि तेव्हा सत्या मात्र पंकजच्या इथे शांतपणे उभा असतो. तेव्हा पंकज जे काही बोलत आहेत सगळेजणं ते सर्व ऐकत असतो. तेव्हा इथे निरुपा बोलते, की "हे बघ, तू ना कष्टाने कर रे, प्रत्येक गोष्ट लहानापासून कर. एकदम उंच शिखर गाठायला जाऊ नको. तू सक्सेस होशील, पण हळूहळू सगळ्या गोष्टी कर." आणि त्यावरती ना पंकजलासुद्धा सुधाकर काय बोलत आहे ते आठवत असतं, की कसं त्यांनी हळूहळू केलं पाहिजे. पण पंकजला सुधाकरने जे काही गोष्टी बोललेल्या असतात त्या काही पटत नसतात. कारण का, त्याला अचानक पैसा पाहिजे असतो, अचानक त्याला श्रीमंती पाहिजे असते आणि सगळं काही यश त्याला आयतं पाहिजे असतं, त्याला कष्ट घ्यायचे नसतात. त्यामुळे ना तो असा वागत असतो. आणि तरी पण पंकज काहीही बोलत नाही. तो शांतपणे उभा असतो. आणि तेव्हा ना घरचे मात्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, की "अरे पंकज, तू सुधार रे आता तरी, हळूहळू सगळ्या गोष्टी कर, म्हणजे तू सेटल होशील. असं अचानक सगळ्या गोष्टी होणार नाही." असं म्हणून ना सगळेजणं त्याला चार शब्द सुनावून तिथून ना निघून जातात. त्यानंतर देविका मात्र तिथे त्याच्यासोबत रूममध्ये असते. ती बघत असते, की हे लोकं कधी जात आहेत आणि आपण कधी दरवाजा लावून घेत आहेत. ज्या क्षणी सगळे निघून जातात त्याच क्षणी ती दरवाजा लावून घेते आणि ती पंकजजवळ आनंदाने येते आणि पंकजला म्हणते, "वा रे पंकज, तू काय ॲक्टिंग केली आहेस, तुला तरी माहिती आहे का? इतकी भारी ॲक्टिंग केलीस." त्यावरती पंकज म्हणतो, की "तू सुद्धा काही कमी नाहीस, तू सुद्धा मस्त केलीस आणि मस्तचपैकी छान तू ॲक्टिंग केलीस म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण आपला प्लॅन फसला ना गं, काही झालं नाही." असं म्हणून त्याला दुःख होत असतं. त्यावर देविका म्हणते, "का ह्यावेळी फसला म्हणून काय झालं? त्यांच्या मनामध्ये भीती तर नक्कीच निर्माण झाली आहे ना. बघ मी तुला तुझे पैसे कसे मिळवून देते." असं म्हणून ना ती सांगत असते. आणि इकडे सत्या मात्र मीरासोबत असतो. तेव्हा तो सत्या मीराला म्हणतो, की "अगं, ह्याला ना कधी गोळ्या घ्यायच्याच नव्हत्या. ह्यानी कधी ती हिंमत दाखवलीच नव्हती. तो फक्त ना आपल्याला दाखवत होता का मी गोळ्या घेईन, मी जीव देईन, अशा घाणेरड्या धमक्या आहेत ना, तो तो आपल्याला देत होता. आणि जर एखाद्या माणसाला ना गोळ्या घ्यायच्या असतात ना, तर त्यांनी कधीच त्या गोळ्या घेऊन तो मोकळा होतो. तो असा बोलत नाही, मी घेऊ का? मी आत्ता घेऊ का? मी बघू का? असं वगैरे." त्यावरती मीरा म्हणते का, "पण असं नाही आहे ना, तुम्हाला असं वाटतं आहे, पण खरंच जर त्यांनी गोळ्या घेतल्या असत्या तर काय केलं असतं? असं कधी-कधी खरंसुद्धा तो वागू शकतो." त्यावरती सत्या म्हणतो, की "हे बघ, तू म्हणतेस ना ते बरोबर आहे, पण तो माझा भाऊ आहे. मी त्याला चांगला ओळखतो. भाऊ आहे म्हणूनच बोलत आहे, की तो असा नाही आहे. तो कसा आहे ना ते मला माहीत आहे." त्यावरती मीरा म्हणते, की "हे बघा, अशी घाबरणारी माणसंसुद्धा कधी-कधी धाडसाने वागतात आणि कधी-कधी धाडसाची माणसंसुद्धा वेळ आली का घाबरून जातात. म्हणजे कधी काय होईल सांगता येत नाही. आता तो जरी आपल्याला असा वाटत असला, पण त्याने जर खरंच गोळ्या घेतल्या असत्या, मग आपण काय केलं असतं?" त्यावरती सत्या म्हणतो, की "असं काही नाही आहे. तो असं कधीच करणार नाही. कारण का त्याच्यामध्ये कधीच काही हिंमत नाही आहे आणि त्याने जर घ्यायच्या असत्या तर त्याने घेऊन मोकळा झाला असता ना. पण तो गोळ्या घेतानासुद्धा इकडे-तिकडे बघायचा, पटकन घेऊन टाकल्या नव्हत्या." असं म्हणून ना तो मीराला सगळं सांगत असतो. त्यावर मीरा म्हणत असते, की "हो, ते सगळं बरोबर आहे. पण त्याच्या मनामध्ये, त्याच्या डोक्यामध्ये काय विचार चालू असतील ते आपल्याला थोडी माहिती आहे. मी जसं तुम्हाला सांगते ना, की तो आपल्याला असा जरी वाटत असला, की हा काही करू शकणार नाही हिंमत, पण जर त्यांनी
हिंमत करून दाखवली असती मग तुम्ही काय करणार असता? त्यावरती सत्या म्हणतो की असं काही होणार नाही, माझ्यासारखं हिंमत कोणी करणार नाही, मी तर वाघालासुद्धा घाबरत नाही. असं म्हटल्यावर मीरा म्हणते का ते बघा तुमच्या पायाखाली झुरळ आहे. असं म्हणून ना मीरा जोरजोराने ओरडू लागते आणि मीराचं अचानकपणे जोरजोराने ओरडून आणि झुरळाबद्दल बोलल्यामुळे इथे सत्या तर पूर्णपणे डचकतो आणि म्हणतो का कुठे आहे झुरळ? म्हणजे तो झुरळाला ना घाबरला असतो आणि तो वाघाला घाबरत नसतो, पण झुरळाला घाबरला हे बघितल्यावरती मीरा मात्र त्याच्यावर जोरजोरात हसत असते आणि मीराने हे सगळं मुद्दामून केलं असतं. मीरा म्हणते का अहो तुम्ही तर बोलला होतात का मी वाघालासुद्धा घाबरत नाही, मग इथे झुरळाला तुम्ही घाबरलात, एवढ्या छोट्याशा झुरळाला तुम्ही कसे काय घाबरू शकता? त्यावरती सत्या म्हणतो की हे सगळं ना तू अचानक बोललीस ना म्हणून झालं, नाहीतर ना मी असं कोणालाही घाबरत नाही. त्यावरती मीरा म्हणते का जाऊ दे आता, घाबरलात तर घाबरलात, आता काय करू शकत नाही आपण, म्हणून ना ती त्याच्यावर हसत असते. आणि इकडे रात्री ना निरुपमा झोपण्याच्या तयारीत असते तेव्हा सुधाकरच्या फोनवरती ना कोणाचा तरी फोन येत असतो. तेव्हा निरुपा सांगत असते की ओ बघा तुमच्या फोनवरती ना कोणाचा तरी फोन येत आहे, लवकर घ्या, लय आवाज करत आहे. असं म्हणून ती सुधाकरला हाक मारत असते, पण सुधाकर काही येत नाही म्हणून ना ती तो फोन उचलते. तेव्हा ना ती म्हणते की हॅलो कोण बोलत आहे? तर तेव्हा ना तिच्या समोरून एका मुलीचा आवाज येतो आणि एकदम मुलगी अशी मॉडेलच असते. ती म्हणत असते का मी परी म्हणत आहे, सुधाकरची कॉलेजची मैत्रीण. आणि तेव्हा ना ती सुधाकरला सुधू म्हणून हाक मारत असते की सुधू कुठे आहे? असं म्हटल्यावरती निरुपाला थोडा राग येत असतो. निरुपा म्हणत असते की सुधू काय आहे हे? मग नंतर तिला समजतं की हां सुधाकरला ती अशी म्हणत आहे. त्यावर ती सांगू लागते की हो मी ना त्याची बायको बोलत आहे. असं म्हटल्यानंतर ती समोरची जी मुलगी असते ती ना एकदम सुधाकरला लाडाने बोलत असते की सुधू आणि मी आम्ही दोघं एका कॉलेजमध्ये होतो, आम्ही एका बाकावर बसायचो आणि आमचं फारसं पटायचं, त्याचं ना माझ्याशिवाय पानच नाही हलायचं. असं म्हटल्यावरती इथे निरुपा म्हणते का पण आज काय विशेष, तुम्ही कॉल कसा काय केला? त्यावर ती म्हणते का काही नाही, असंच मला आठवण आली ना म्हणून मी कॉल केला. त्यावरती निरुपा बोलते का ते पण ना जरा थोडेसे बाहेर गेले आहेत. त्यावरती म्हणते की पण सुधू मला तर खूप चांगला मुलगा आहे, तो एवढा आम्हाला हसवायचा, एवढा आमच्याशी बोलायचा छानपैकी की काय सांगू. असं म्हणून ना ती सुधाकरची ना स्तुती करत असते आणि तिने केलेली स्तुती बघून निरुपाला राग येत असतो का ही का सारखी सुधू सुधू करत आहे. सुधाकरला सुधू सुधू म्हणून ती हाक मारत असते, म्हणून ना निरुपाला राग येत असतो की ही ना जरा चाबरटच दिसते. असं म्हणून ना तिला तिच्यावर राग येतो. ती म्हणत असते का हिची ना खोडे ना ती जिरवलीच पाहिजे. असं म्हणून ना ती म्हणत असते का ही ना मला अजिबात पटत नाही आहे. पण ती जी समोरची असते ना ती सुधाकरची स्तुतीच करत असते. आणि तेव्हा निरुपा विचारते तुम्ही कुठे राहता वगैरे, तेव्हा ती सांगते का मी अमेरिकेला राहते, मी खूप पैसेवाली आहे. तिचं असं बोलणं ऐकल्यावर निरुपासुद्धा बोलू लागते का हो आम्हीसुद्धा खूप मोठे श्रीमंत आहोत, आमचे पण 2-2 बंगले आहेत, 2-2 गाड्या आहेत, आम्ही पण इंटरनॅशनल ट्रिप वगैरे करतो. असं ना ही निरुपा उगाचच खोटं खोटं ना त्या परीला सांगत असते आणि तिला म्हणत असते की आम्ही ना तुमच्यासारखेच खूप श्रीमंत आहोत. त्यावरती ती म्हणते का पण तुम्ही तर अमेरिकेला आहात ना, तुमचं काय इथे तुम्ही अचानक येऊ शकत नाही, सांगलीत खूप काही गोष्टी आहेत. त्यावर ती म्हणते का सांगलीमध्ये अजून काय काय आहे? त्यावरती ती निरुपा म्हणते का सांगलीत असं काय नाही आहे विचारा, सांगलीत बऱ्याच गोष्टी आहेत. त्यावरती इथे निरुपा तिच्याकडे विचार करत बसली असते का ही कशाला कॉल करत आहे आणि ही नुसती सुधू सुधू कशाला बोलत आहे, हिचं काय काम आहे उगाचच सुधू सुधू करून मला राग येण्यासारखं ती बोलत आहे असं म्हणत असते. त्यावरती ती समोरची जी असते ती म्हणते का मी ना आता सांगलीमध्ये येणार आहे. असं म्हटल्यावरती निरुपा म्हणते का पण तुम्ही तर अमेरिकेला असता ना, मग तुम्ही इथे सांगलीला? तेव्हा ती म्हणते का हो आमचं काम आहे ना, तर मी एक काम करेन, मी तुमच्या घरीच उतरायला येईन, म्हणजे जेणेकरून फ्रेश वगैरे होऊन मी तिथेच स्टे करेन ना. असं म्हटल्यावरती निरुपा म्हणते हां का असं आहे का, ठीक आहे या मग तुम्ही, मी ना निरोप ह्यांना देईन म्हणून. असं म्हणून ना ती थोडीशी लाडीगुडी लावत असते आणि तेव्हा ना ती जी समोरची असते तीसुद्धा तिला ना पैशाचं थोडंफार दाखवत असते की आमच्याकडे असे पैसे आहेत आणि आमच्याकडे तसे पैसे आहेत. असं बोलल्यावरती निरुपासुद्धा बोलते का ही आपल्याला एवढा पैशाचा माज दाखवत आहे ना, तर आपण पण तिला दाखवावं की आपल्याकडे पण भरपूर पैसे आहेत, भरपूर आम्ही इंटरनॅशनल ट्रिप करतो आणि गाड्या बिड्या बंगले बिंगले आमच्याकडे आहेत, आम्ही 5 स्टार हॉटेलला जेवायला जातो दर आठवड्याला. असं म्हटल्यावर ती समोरची जी परी असते ती म्हणते का पण सुधाकरचं तर सगळं साधी माणसं आहेत त्याच्या घरची. त्यावर ती निरुपा म्हणते का हो पण माझ्याशी लग्न झालं ना,
व मी त्यांच्या घरी लक्ष्मीच्या पावलाने आली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. माझ्यामुळे या घरामध्ये सुखशांती आणि सगळं काही पैसा वगैरे यायला लागला. असं म्हणून ना ती तिला गंडवत असते आणि तिला सांगत असते का माझ्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. त्यावर ती परी म्हणते का मी येते हा का तुमच्या सांगलीमध्ये, लवकरच भेटू, असं बोलून फोन कट करते. त्यावर ही निरूपा विचार करते की काय आहे आता ही बया कशाला इकडे येणार आहे. आणि तेव्हाच ना सुधाकर तिथे येतो. सुधाकर म्हणतो की काय झालं गं, कोणाचा फोन होता, एवढ्या रात्री तू कोणाशी बोलत होतीस. तेव्हा निरुपमा त्याला सांगू लागते की तुमची मैत्रीण परी. तेव्हा त्याला पहिले समजत नाही, पण नंतर समजू लागतं की हां परी, ती आपल्या कॉलेजची मैत्रीण. त्यावरती ते निरुपा म्हणते की ती तुम्हाला नुसती सुधू बोलत होती म्हणून मला राग येत होता. आणि नंतर ना ती सांगू लागते की ती ना अमेरिकेला असते, पण ना माझ्याकडून एक गडबड झाली आहे. त्यावर सुधाकर म्हणतो की काय झालं, तू आता काय मोठं लफडा केला आहेस ते मला सांग पहिले, कारण का तू असं कधी होणार नाही की काही प्रॉब्लेम करणार. त्यावर निरूपा सांगू लागते की ती ना इकडे येणार आहे आणि ती म्हणाली का मी आपल्या घरीच उतरणार आहे. आणि तेव्हा ना ती मला श्रीमंतीचं थोडंसं दाखवत होती माझ, म्हणून मी सुद्धा तिकडे दाखवलं की आमच्याकडे पण खूप गाडी बंगले आहेत. असं बोलल्यावरती सुधाकरला खूप मोठं टेन्शन येतं. सुधाकर म्हणतो की तू काय आहे, जे आहे ते खरं सांगायचं होतंस ना, कशाला खोटं नाटं सांगत बसलीस की आपल्याकडे पैसे आहेत, गाडी आहे, बंगला आहे. असं बोलल्यावर निरुपा म्हणते का पण असू दे ना, ती सुद्धा सारखी सुधू बोलत होती, त्यामुळे ना मला राग आला. आणि ती सारखं पैशाचं बोलत होती म्हणून मी पण सांगितलं की आमच्याकडे पण पैसे आहेत, मला काय माहिती ती येणार आहे. असं बोलल्यावर सुधाकर म्हणतो तू तर ना खरंच पक्की वाट लावून टाकलीस, आता काय आणि कसं ॲडजस्ट करणार. त्यावरती इथे निरुपा म्हणते का मला काय माहीत नाही, मी आता तिला सांगितलं आहे आणि तिच्यासमोर जर माझा इन्सल्ट झाला तर बघावं का, तिच्यासमोर मला काही बोलायचं नाही. आता ती येणार आहे, आता ते तिला कसं ॲडजस्ट करायचं ते तुमचं तुम्ही बघा, श्रीमंतीचं कसं दाखवायचं ते तुमचं तुम्ही बोला. असं म्हणून ती सुधाकरला टेन्शन देत असते. आणि इकडे सकाळी ना नाश्त्याची तयारी चालू असते. तेव्हा ना निरुपमा विचार करत असते की आता ना घरातल्या सगळ्यांना सांगायला पाहिजे, मी काही जो प्लॅन केलेला आहे त्या प्लॅनमध्ये मला घरच्यांची मदत तर लागणार आहे. एवढी मोठी गडबड झाली आहे, तिथे मान खाली नको जायला, त्यांना घरच्यांना सांगितलंच पाहिजे. असं म्हणून ना ती विचार करत असते. आणि तेव्हा ना तिने सगळ्यांसाठी छानपैकी पुरी भाजीचा नाश्ता बनवलेला असतो. आणि तेव्हा ना ती सगळ्यांसाठी प्लेट आहे ना ते वाढत असते. तेव्हाच तिथे मीरा येते आणि मीरा म्हणते की अहो आई तुम्ही कशाला केलं, मी केलं असतं ना. त्यावर निरुपा म्हणते की गप्पा बस, मी केलं आहे ना तर गप्पा बस, असं म्हणून तिच्यावर ओरडते. आणि नंतर तिला काय वाटतं तेव्हा ती प्रेमाने म्हणते की अगं मी केलं आहे ना, आता असू दे, मी केलं काय आणि तू केलं काय एकच आहे ना. असं म्हणून ना गोडीगुडीने मीराशी प्रेमाने बोलत असते, कारण का तिचं आता काम असतं ना, त्याच्यामध्ये तिला मीराची गरज लागणार असते, त्यामुळे ती अशी बोलत असते. आणि त्याच्यानंतर अचानक ती ना सगळ्यांना बोलवू लागते की चला चला नाश्त्याला या. आणि मग एक एक करून सगळेजण येऊ लागतात. सुधाकर, रिया, रवी असं सगळेजण येऊ लागतात. तेव्हा सुधाकर म्हणतो की मी तर आज बोलवण्याने नाही तर तुझ्या केलेल्या वासाने येऊ लागलो आहे. इतकं छान खमंग वास येत आहे का माझं ना सगळं काही आवरता मला राहवतच नव्हतं, म्हणून मी पटकन इकडे निघून आलो. असं म्हणून ना घाईघाईत येतो. तेव्हा सगळेच जण खूप खुश असतात. ते म्हणतात की वा वा खूप सुंदर वास येत आहे, काय केलं आहे. असं बघितल्यानंतर रवी म्हणतो की वा पुरी भाजी केली आहे का. आणि असं ऐकल्यावर रिया तर खूप खुश होऊन जाते. रिया म्हणते का थँक्यू मीरा वहिनी, तुम्ही माझ्यासाठी पुरी भाजीचा नाश्ता केला. तेव्हा मीरा म्हणते का मी नाही केला आहे तर ना आईंनीच केला आहे, मी आज नाश्ता केलाच नाही. असं बोलल्यावरती सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. रिया म्हणते की काय म्हणताय, हा सगळा नाश्ता मॉमने केला आहे, वाव, मग तर मी आता जास्तच जेवणार. असं म्हटल्यावरती इथे सुधाकरसुद्धा म्हणतो की काय गं काय विशेष आहे. त्यावरती निरुपा म्हणते का माझ्या हातची चव तुम्हाला विसरायला जायला नको ना, म्हणून मी केलं. रोज रोज हीच करते ना मीरा, त्यामुळे मी बोलली की करून टाकावं, ती पण दमत असेल ना. असं बोलून ना थोडीशी लाडीगुडी लावत असते. आणि हे ना सगळ्यांना समजत असतं की निरुपाचं आता काहीतरी आहे आणि ती म्हणूनच अशा सगळ्या गोष्टी बोलत आहे. तेव्हा सत्या म्हणतो की मला ना ह्या नाश्त्याच्या वासापेक्षा ना मला आता वेगळाच कसला तरी ना वास यायला लागला आहे. मला ना वाटत आहे की इथं ना काहीतरी वेगळं शिजत आहे आणि काहीतरी ना म्हणणं आहे. असं म्हणून ना तो इथे सगळ्यांभोवती निरुपाविषयी बोलत असतो. तो म्हणत असतो की काय गं काहीतरी गडबड आहे. तेव्हा निरुपा म्हणते की काही नाही आहे, गप्पपणे ना सगळं जेवून घ्या आणि खाऊन घ्या. मी नाश्ता एवढा तुमच्यासाठी बनवला आहे ना, तो चुपचाप खा आणि शांत बसा.
त्यावरती इथे सगळीजणं खाण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा तिथून निरुपा जाते आणि त्यानंतर इथे सत्या असतो. तो रियाला विचारतो की काय गं, तू आता परत काही स्पर्धा वगैरे ठेवली आहेस का वाणाची? कारण का निरुपा एवढी चांगली वागत आहे, ती मीराला पण एवढी खुर्ची वगैरे देऊन बसायला सांगत आहे, नाश्ता करायला बोलवत आहे. त्यावर रिया म्हणते का नाही, मी असं काहीच केलेलं नाही आहे. आता संक्रांत गेलेली आहे, आता कसलं वाण आणि आता कसलं काही गिफ्ट्स वगैरे, मी असं काहीच केलेलं नाही आहे जेणेकरून हे असं परत सौजन्यासारखं वागायला लागेल. त्यावरती सगळ्यांना समजतच नसतं की आई अशा का वागत आहेत आणि आईच्या वागण्याचा नक्की हेतू काय आहे आणि काय तिचं प्रॉब्लेम आहे. त्यावर सत्या म्हणतो की नाही, इथं ना काहीतरी शिजत आहे आणि ह्यांच्यामध्ये ना काही ना काहीतरी प्लॅन आहे, तेव्हाच निरुपा अशी वागत आहे, नाही तर निरुपा अशी कधी वागणार नाही. असं म्हटल्यावर सगळेजणं विचार करत असतात की हो रे, खरंच तर आई अशी कधी वागणारच नाही, ती अशी का बरं वागत आहे.